तासगाव कवठेमंकाळचे आमदार रोहित पाटील यांच्याबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल झाली आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. नेमकं काय घडलंय हे पाहण्या अगोदर बोलहटके न्यूज क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. तासगाव कवठेमंकाळचे आमदार रोहित पाटील यांच्याबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करण्यात आली आहे. या प्रकारानंतर तासगाव कवठेमंकाळमध्ये संतापाची लाट उसळली असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. तर या प्रकरणात आता तासगाव पोलिसांनी वडगाव येथील एका विरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला ताब्यात देखील घेतलं आहे. विजय जालिंदर पाटील असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तासगाव कवठेमंकाळचे आमदार रोहित पाटील यांच्याबद्दल विजय पाटील याने फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट केली होती. या प्रकरणानंतर तासगाव पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं होतं, मात्र समज देऊन सोडून दिलं आणि यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. यानंतर 50हून अधिक कार्यकर्त्यांनी पोलीस ठाणे गाठले आणि त्यानंतर रात्री उशिरा हातनूर येथील सचिन काशीनाथ पाटील यांनी विजय पाटील याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान सांगली जिल्ह्यासह राज्यातील द्राक्ष शेतीवरून रोहित पाटील यांनी विधिमंडळात आवाज उठवला. त्यांनी मे पासून सुरू असलेल्या पावसाचा जबर फटका द्राक्ष उत्पादकांना बसल्याचं सरकारच्या लक्षात आणून दिलं. तसंच कृषी विभागाकडून कोणतंही मार्गदर्शन मिळत नाही अशी नाराजी व्यक्त केली होती. यावरून कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिलेल्या उत्तरावर आमदार पाटील यांनी आक्षेप घेतला. लक्षवेधीतील प्रश्नावर कृषी मंत्री चुकीचे उत्तर देत असल्याचे म्हणत आमदार पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेतला.